फोटोशॉपमध्ये काम करताना काय करावं लागतं. आता हे 6 मोड तुम्ही बघितले म्हणजे टेक्स्ट, इमेज, ग्राफिक्स, व्हिडिओ, ऑडिओ. आता ह्याला काय म्हणतात, मोड म्हणतात आणि AI टूल फक्त एका मोडमध्ये काम नाही करत, अनेक मोडमध्ये काम करतं. म्हणून AI टूल्स हे मल्टी मोडल आहेत. म्हणजे मी टेक्स्ट फाईल दिली तर त्याची इमेजही करू शकतो, टेक्स्ट फाईल दिली तर त्याचं ग्राफिक्स करू शकतो, टेक्स्ट फाईल दिलं तर त्याचा व्हिडिओ बनवू शकतो. तसंच मी इमेज ॲज अ इनपुट दिलं तर त्याचं टेक्स्ट बनवू शकतो, इमेज ॲज अ इनपुट दिलं तर व्हिडिओ बनवू शकतो. AI टूल्स हे मल्टीमोडल फॉर्म्समध्ये काम करतात. आपण उदाहरणार्थ काही मोजके त्याची उदाहरणं बघूया कसं असतं. आता समजा मी टेक्स्ट इनपुट घेतलं म्हणजेच काय, टेक्स्ट इनपुट घेतलं तर मी काही प्रॉम्प्ट्स ह्या टेक्स्ट स्वरूपात दिल्या. मग त्या मी क्विलबॉट असेल, डीपसीक असेल, ChatGPT असेल यांना दिलं. आता उदाहरण म्हणून आपण एखादा व्हिडिओ बघूया की मी ChatGPTला एक टेक्स्टमध्ये काही दिलं आहे, एखादं लेटर दिलं असेल किंवा एखादं पत्र लिहायला दिलं आहे आणि त्याचं पत्र ChatGPTनं मला ChatGPTमध्येच टेक्स्ट स्वरूपात दिलं आहे. हे झालं टेक्स्ट टू टेक्स्ट. आता आपण पुढचं बघूया टेक्स्ट टू ऑडिओ, की मी एक छोटीशी स्क्रिप्ट दिली आहे टेक्स्ट फॉर्ममध्ये आणि त्याचा ऑडिओ घेतला आहे. म्हणून त्यासाठी एक माईक मॉन्स्टर नावाचं टूल आहे. तुमच्यासमोर त्याचा व्हिडिओ पण आता प्ले होतोय. Hello all. Welcome to today's session. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की टेक्स्ट टू ऑडिओसुद्धा मिळालं. तसंच टेक्स्ट टू व्हिडिओ पण मिळतं. म्हणजेच काय, इथं आता इन व्हिडिओ म्हणून टूल आहे किंवा हेजेन आहे, हेड्रा आहे, की मी एक स्क्रिप्ट दिली आहे आणि AI टूल ते स्क्रिप्ट वाचतोय टेक्स्ट स्वरूपातली आणि त्यानुसार एक व्हिडिओ बनवून देतो. स्वतः डोकं लावून एक व्हिडिओ बनवून देतो. तसंच ॲनिमेशन पण आपल्याला करून मिळतं.